राज्यातील राष्ट्रीय शिक्षण परिषदेने आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा निर्णय घेतला आणि या निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले सगळेच बीएड कॉलेज बंद करण्यात येणार आहे। राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने बीएड कॉलेजच्या संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्रासहित देशभरातील सर्वच बीएड कॉलेजवर परिणाम होईल अशी माहिती जाणकारांकडून समोर येत आहे। खरं तर एनसीटीईच्या माध्यमातून बीएडच्या शिक्षण पद्धतीत ऐतिहासिक बदल घडवणारा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे। दरम्यान आता आपण राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा निर्णय नेमका काय आहे आणि याचा काय परिणाम होणार याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशात फक्त बीएड पदवी देणाऱ्या म्हणजे सिंगल डिग्री कॉलेजेसचे स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही। या कॉलेजेसना बहुविषयक पदवी महाविद्यालयांमध्ये विलीनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे। अर्थातच आता फक्त बीएड महाविद्यालय आपल्याला दिसणार नाहीत। एनसीटीईने या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत। या नव्या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे असे स्पष्ट करण्यात आले आहे की कोणतेही महाविद्यालय हे केवळ बीएड हीच पदवी देता कामा नये। दरम्यान अशा सिंगल डिग्री कॉलेजेसना 2030 पर्यंत इतर विषय शिकवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विलीन करणे बंधनकारक करण्यात आले आहे। म्हणजे ज्या कॉलेजमध्ये फक्त डिग्रीचे शिक्षण दिले जात आहे असे कॉलेज आता दुसऱ्या इतर विषय शिकवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विलीन होणार आहे। तसेच 2030 पर्यंत यासाठी मुदत सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे।